राजकारण हे प्रोग्रेसिव्ह असलं पाहिजे, बरोबर, डिस्ट्रक्टिव्ह नाही. विरोधाला काय लागतं? विरोधाला काही लागत नाही. आम्ही तेच विचारतो विरोधकांना, अजून किती पिढ्या तुम्ही कोकणातल्या बरबाद करणार? हो, वरती बघा, घाटावरती पश्चिम महाराष्ट्राला आता 8 पदरी रस्ता येऊ शकतो. आम्ही अजूनपर्यंत दुपदरीकरण म्हणजे चौपदरीकरण अजूनपर्यंत आपल्याकडे पूर्ण होत नाही. ते आमदार कशाला व्हायचं आहे? तर उद्या सभागृहात गेलो तर हे सगळे विषय मार्गी लावू शकतो. नुसतं बाहेर बोंबलून आंदोलन करून काय होणार, जास्त उपयोग होत नाही. हे जे विषय कळतात, ज्याला फायनान्स कळतो ना साहेब, त्यांनी ह्या विषयामध्ये खरोखरच खूप काय करण्यासारखं आहे आणि ते करावं. कोकणालाच त्याची गरज आहे. डबल ट्रॅक होईल, 5 तासात माणूस आपल्या गावात पोहोचतो. बरोबर. तर डबल ट्रॅकचा तुम्ही पहिला विषय हाती घ्या. टर्मिनस कोकणामध्ये नाहीये, त्याला नाव कोकण रेल्वे, कोकण टर्मिनस नाही. आज मोपा जवळ आल्यामुळे चिपी विमानतळाला सर्वात मोठं नुकसान आज मोपा जवळ आल्यामुळे झालं. पण लोकांनी स्वतःहून वळलं पाहिजे थिएटरकडे. माझं असं म्हणणं, तुम्ही लोकांना खेचून नाही आणू शकत. राज साहेबांसाठी आमच्या राणे साहेबांच्या मनामध्ये प्रेम हे वेगळं आहे, आदर आहे. तो माणूस मरेल आरक्षणासाठी, हेच मी माझ्या नेत्यांना पण सांगतो. साहेब, विकत घेणारा काय तो माणूस नाही. असं काहीतरी काम करूया की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुलगा मुलगी, इकडचं जीवनमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सगळं एवढं उंचावलं पाहिजे की आपण हे करून गेलो हे जिल्ह्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. असं काहीतरी आपल्या हातातून घडावं. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासावरती बऱ्याच गप्पा मारणार आहोत. सुरुवात तुमच्या स्कूल कॉलेजच्या दिवसांपासून करूया. ते दिवस कसे होते आणि तुमचं शिक्षण कशामध्ये झालं याबद्दल जरा सांगा. आम्ही चेंबूरला होतो राहायला. माझा जन्म चेंबूरमध्ये झाला आणि शाळेतही मी स्वामी विवेकानंद शाळेमध्ये होतो. तिथून मग मी 10वी नंतर US ला गेलो 2 वर्ष. 2 वर्ष तिथे हायस्कूल केलं. हायस्कूल नंतर 1 वर्ष न्यूजर्सीमध्ये फॅली डिकेन्सन युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज केलं. तिथून मन लागलं नाही, तर इकडे आलो. सिडनम कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. BCom झालो. BCom नंतर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये MCom झालो. MCom नंतर आमचे जे HOD होते त्यांच्या अंडर PhD सायंटिफिक स्टडीज ऑफ इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र ह्या विषयावर मी PhD केली. आणि त्यानंतर मला वाटतं 5-1 वर्षानंतर मी त्या म्हणजे शिक्षण झालं आणि 5-1 वर्षानंतर मी खासदारकीला उभं राहिलो. म्हणजे देशामध्ये तेव्हा 2009 मध्ये मी 3रा सर्वात यंगेस्ट वयाने खासदार हा मी होतो. अरे वा. त्या सभागृहामध्ये. आणि तसा नॉर्मलच म्हणजे शिक्षणाचा जो प्रवास झाला तो नॉर्मलच झाला. असं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय नाही आणि एकदम कचरपट्टी काय नाही. तर तसं बॅलन्स होतं, तसं काय प्रॉब्लेम नाही. अच्छा, तुम्हाला राजकारणात यावं असं का वाटलं? लहानपणापासूनच मी राणे साहेबांबरोबर अनेक दौऱ्यांवर जायचो. बरोबर. आणि तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जो झंझावात होता, ते ताफे निघायचे, तेव्हा गाड्या एवढ्या नसायच्या, तेव्हा सस्पेन्शनच्या गाड्या नसायच्या, त्या पाट्यावरच्या गाड्या असायच्या. तरी 200-200, 300-300 गाड्या आणि त्यांचा ताफा तेव्हा निघायचा. ते बाळासाहेबांची भाषणं आणि एकंदरीत ते सगळं भगवमय वातावरण, एक काहीतरी करावं तर असं काहीतरी करावं असं तेव्हापासूनच वाटलं. राणे साहेब कुठल्याही दौऱ्याला म्हणजे कुठेही असला तरी, म्हणजे फार कमी वयात मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात गेलो असं. आणि बाळासाहेबांचा एकंदरीत तो सगळा प्रवास, राणे साहेबांचा प्रवास, तो सगळा बघत बघत आणि संघर्ष, आयुष्यातला संघर्ष कधी संपला नाही. काही झालं तरी काही ना काहीतरी अडचण निर्माण व्हायची, काही ना काहीतरी प्रॉब्लेम यायचा. तो राणे साहेबांवर आला म्हणजेच घरावर आला असं आम्ही समजतो. आणि कॉलेजच्या जीवनापासूनच मी बाळासाहेबांना जे बघत आलो, राणे साहेबांना जे बघत आलो,
मला एक वेड लागलं की आयुष्यात नुसतंच काय बनायचं. ते म्हणतात ना, जिवंत असेल तर ते जिवंत दिसणं गरजेचं आहे. नुसतं जिवंत राहायला काय मजा नाही. तर ते बघत बघत मला असं वाटलं की असं काहीतरी करावं की ओळख निर्माण करण्यासाठी नाही, पण आयुष्यात नुसतं एका कोपऱ्यात 4 भिंतीमध्ये ऑफिसमध्ये बसणं हे कधी मनाला पटलं नाही. नाहीतर माझं शिक्षण बघता मी काही करू शकलो असतो. बरोबर. माझ्या वडिलांचा बॅकग्राऊंड बघता मी काही करू शकलो असतो, कुठल्याही देशात जाऊ शकलो असतो. पण मला असं वाटलं की मी इथेच राहावं. मुंबईत ही मतदारसंघ, चेंबूरचा किंवा आजूबाजूचा मतदारसंघ मी निवडू शकलो असतो. पण ज्या मातीने माझ्या वडिलांना एवढी पदं दिली, राज्याचा मुख्यमंत्री बनवलं, केंद्रीय मंत्री बनवलं, त्या मातीसाठी काहीतरी करणं म्हणून मी परत कोकणात 2 पराभव झाल्यानंतर सुद्धा मी परत जात राहिलो. कारण का एक ओढच होती मला की नाही, ह्या लोकांनी आम्हाला जी ओळख दिली महाराष्ट्रामध्ये ती ह्याच मातीतल्या लोकांनी दिली. बरोबर. आणि म्हणून तो प्रवास तसा इथपर्यंत करत करत आलो. अच्छा, तुम्हाला राजकारणात येताना राणे साहेबांकडून काय मार्गदर्शन मिळालं? ते कधी बोलत नाही, म्हणजे असं निलेश हे असंच केलं पाहिजे, हे तसंच केलं पाहिजे, असं काही नाही. ते जसे राहतात ना त्यांच्याकडून शिकायचं असतं. म्हणजे आपण पुस्तकांमध्ये वाचलं असेल की मोठ्या माणसाला विचारायचं नाही की तू मोठा कसा झालास, ते जगतात कसे तेवढं फक्त ऑब्झर्व केलं ना तरी आपल्याला बरंच काही शिकता येतं. बरोबर. तर मी मोठ्या माणसांना ऑब्झर्व करत राहिलो, ते लोकांशी कसं भेटतात, डिसिजन मेकिंग किती महत्वाचं असतो राजकारणामध्ये, पॉलिटिकल विल किती महत्वाची असते. पॉलिटिकल विल म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. जैतापूर सारखा एक प्रकल्प कोकणामध्ये येणार होता आणि मी खासदार होतो तेव्हा. वातावरण पूर्ण आमच्या विरोधात होतं, पण जर तो वाईट असता प्रकल्प तर गेटवर पहिला लात मारणारा निलेश राणे असेल हे राणे साहेबांनी सांगितलं. आम्ही सत्तेतच होतो तेव्हा. पण तो जर प्रकल्प आला तर कोकणामध्ये हजारोनी नोकऱ्या मिळतील, एक चेन बिझनेस हब उभं राहील. म्हणजे नुसतं फॅक्टरी येत नाही, फॅक्टरीमध्ये मग बाहेर ट्रान्सपोर्ट येतो, ट्रान्सपोर्ट नंतर कोणतरी प्लंबर फिटर येतो, इलेक्ट्रिशियन येतो, हाऊसकीपिंग येते. हे सगळं जाळं आहे. त्याचं अकाउंटिंग करायला कोणतरी अकाउंटंट लागतो. इंडस्ट्री म्हणजे फक्त एक इंडस्ट्री नावाने येत नाही, त्या आजूबाजूला एक सेटअप उभा राहतो. तर आम्हाला असं वाटलं की हा सेटअप उभं राहणं कोकणामध्ये गरजेचं आहे. आता कोकणामध्ये फक्त शेतीवर आणि मासेमारीवर अवलंबून राहून अनेक वर्ष, आता किती वर्ष राहणार? कोकणातली मुलं आता काय शेतात उतरायला मागत नाही मोठ्या प्रमाणात. तर ही इंडस्ट्री आली पाहिजे, म्हणजे हा प्रकल्प आला पाहिजे. लोकांनी विरोध केला, फार मोठा तेव्हा संघर्ष उभा राहिला, पण आम्ही भूमिका नाही बदलली. नोकऱ्या कोण देणार एवढं आम्हाला सांगा. एक सेकंड ऑप्शन, प्लॅन बी. कोकणाचा प्लॅन बी काय आहे? प्लॅन ए शेती असू शकतो, मासेमारी असू शकते, आंबा बागायतदार असू शकतात, हे सगळे पारंपरिक आपले हे सगळे असू शकतात, काजू असू शकतो, नारळ असू शकतो. प्लॅन बी काय? तर कुठेतरी एक पर्यावरणाला हानी न पोहोचवता आपल्याला जर एक इंडस्ट्री सेटअप करता आली ज्याच्याने मुलांना तिकडेच नोकऱ्या मिळतील. आता आपली मुलं आई वडिलांपासून लांब राहणार. आता शेतकरी मुलाला लग्नापासून ते अनेक विषयात पुढच्या आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी येतात. आता काय नोकऱ्या पाहिजे, नोकरी म्हणजे सेटल मुलगा, अशी एक समज झाली गावामध्ये. पण तर मुलांची लग्न होत नाहीयेत अनेक गावांमध्ये, अशी परिस्थिती आहे. तर प्लॅन बी तयार करण्यासाठी मी बोललो आमच्यासारख्या माणसाची नाही तर राजकारणात गरज काय. मी काय मंत्री बनायला आलेलो नाही, मला शाळेत सोडायला लाल दिवा होता, म्हणून मंत्रीपदाची मला कधी म्हणजे मला तो हे नाही, काय म्हणतात ना त्याला, हा मला तसं काय हे नको, मंत्रीच बनायचं वगैरे नाही. ते अमेरिकांच्या कुठल्या तरी पिक्चरमध्ये ना, कामयाब नाही काबिल बनू. मला असं काहीतरी करायचंय की नाही हे ह्यानीच केलं आणि हाच करू शकतो. मंत्रीपदासाठी नाही, माझ्या घरामध्ये अनेक वर्ष लाल दिवा होता. लाल दिव्याचा पाठलाग करत नाही मी, माझ्यासारखा माणूस करूच नाही. कारण का देवानी सगळंच दिलंय, तर लाल दिवा वेगळं काय देणार आहे. आणि हल्लीच्या लाल दिव्यामध्ये तशी मजा पण नाही. पूर्वी मजा होती, एक रुबाब होता. आता काय नाही, आता कोणी काय करून जातं.
तर हे सगळं करत असताना इंडस्ट्री कशाला हवी, तर मुलांना नोकऱ्या, उद्योगधंदे उभे राहावे ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि राणे साहेबांकडून बघून राजकारण हे प्रोग्रेसिव्ह असलं पाहिजे, बरोबर, डिस्ट्रक्टिव्ह नाही. विरोधाला काय लागतं? विरोधाला काही लागत नाही. फक्त 5-25 जण जमावं लागतात, झाला विरोध. 2 झेंडे घ्यायचे, रस्त्यावर हे मारायचा. पण प्रोग्रेसिव्ह जे आपल्याला राजकारण करायचंय ना, त्याला वेळ लागतो, त्याला नियोजन लागतं, त्याला अभ्यास लागतो. आता ज्यांनी विरोध केला, जैतापूर असेल, रिफायनरीला असेल, आयलॉग पोर्टला असेल, आता पोर्टला पण विरोध झाला आपल्या कोकणामध्ये. पोर्टला आता जयगडला तुम्ही पोर्ट बघा, तिथे पोर्ट चालतो. रत्नागिरी, आमच्या मला वाटतं रायगडमध्ये एक मोठा पोर्ट आहे, त्या कलंत्रींचा, कोणतरी मारवाडी आहे, तो पोर्ट चालवतो. महाडमध्ये रायगडमध्ये कुठेतरी तिकडे पोर्ट चालतो, पण आपल्या तळ कोकणामध्ये चालत नाही. ही जी मानसिकता आहे ना विरोधकांची, ही कधी बदलेल मला माहित नाही, पण ही आपल्या अनेक तरुणांचं आयुष्य, एक पिढी बर्बाद करते. पिढी आता 2 पिढ्या गेल्या. आम्ही तेच विचारतो विरोधकांना, अजून किती पिढ्या तुम्ही कोकणातल्या बर्बाद करणार? वरती बघा, घाटावरती पश्चिम महाराष्ट्राला आता 8 पदरी रस्ता येऊ शकतो. आम्ही अजूनपर्यंत दुपदरीकरण म्हणजे चौपदरीकरण अजूनपर्यंत आपल्याकडे पूर्ण होत नाही. वरती घाटावरती 8 पदरी रस्ता सुरू झालाय. आपण कधीपर्यंत नको त्या गोष्टीसाठी भांडणार आहोत? हाच संघर्ष. आणि हे राणे साहेबांकडून शिकत राजकारण हे प्रोग्रेसिव्ह असावं, बरोबर, लोकांना काहीतरी त्याच्यातून मिळालं पाहिजे असं असावं, हे मी शिकलो त्यांच्याकडून. तुम्ही जे म्हणालेत की आता जैतापूरला विरोध झाला किंवा रिफायनरीच्या प्रकल्पांना विरोध झाला, मग तुम्हाला काय वाटतं याच्या मागची कारणं काय असतील? हे जे त्यांना फिडिंग केलं जातं ना सातत्याने, बघा हिटलर काय म्हणायचा, तुम्ही खोटं इतकं बोला की ते खरं वाटायला लागेल. बरोबर, रोज खोटं बोललात ते कधी ना कधीतरी म्हणजे चांगल्या एज्युकेटेड माणसाला पण ते हे वाटायला लागतं की ते खरंच वाटायला लागतं. आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर बसलो, माझ्या समोरच मॉब आला आणि मी त्यांना विचारलं, आणि सगळे बिचाऱ्या अशा म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला होत्या सगळ्या. म्हणलं, काकी काय झालंय, काय होतंय, काय प्रॉब्लेम आहे? नाही ते आम्हाला नको. म्हणलं, का नको? बिचाऱ्या त्या साध्या महिला, त्यांना काय माहिती, त्यांच्यातले एक कोणतरी पुरुष, 2-3 पुरुष होते. आता हे विरोधक आमच्या समोर पाठवायला महिला पाठवतात, पुरुष मागे उभे राहतात. बरोबर, नाहीतर ते फटके घातील म्हणून ते मागे उभे राहतात. मी बोललो, तू इकडे, तू आणलंस ना, काय विरोध आहे जरा सांग. नाही तुम्ही गावात या. मी येतो गावात, तू तारीख सांग, मी गावात येतो. मग मी ते 2 मिनिटाचं माझं तिकडचं भाषण केलं की बघा, तुम्हाला जर नको प्रकल्प आपण आणणार नाही, पण जर हा प्रकल्प नोकऱ्या घेऊन येत असेल, हा प्रकल्प जर तुमच्या शेतीला नुकसान करत नसेल, तर काय हरकत आहे, एकदा तुम्ही प्रयत्न तर बसून एकदा माझ्याकडून नको, तज्ज्ञांकडून तरी तुम्ही माहिती काढून घ्या आणि ह्याच्यातून शिकून घ्या की नेमकं काय ते. पण सातत्याने आता हे हॅमरिंग करणारे कोण होते? मुंबईतले NGO होते. मुंबईतल्या NGOनी सातत्याने हे हॅमरिंग करून आणि बघा, जेव्हा प्रकल्पाला विरोध होतो ना, तो बंगालमध्ये होऊ दे, महाराष्ट्रात होऊ दे किंवा कर्नाटकात होऊ दे, हे लेफ्टिस्ट एक मुवमेंट सुरू होते. आता जैतापूरच्या वेळेला पण बंगालीमध्ये लिहिलेले आम्हाला पॅम्फलेट सापडले. कुठल्या तरी लेफ्टची काही लोक ही सक्रिय होतात. बघा, ही चायनाशी जी इन्क्लिनेशन असतं त्यांचं, जे चायना बरोबर त्यांचं जास्त, त्यांना पाहिजे की चायनाशी दोस्ती व्हावी. प्रकल्प आले की हे ऍक्टिव्ह होतात आणि त्यांना कळलं की आता इथे विरोध होणार आणि विरोध झाला, तो टीव्हीवर दिसला की ह्यांची लोक तिकडे पोहोचणार. ते राहतात त्यांच्या बरोबर, त्यांना सगळं सांगतात की नाही ऐसा आएगा तो वैसा होगा, आणि मग तेच काहीतरी इकडचे स्थानिक नेते पकडतात तिकडचे आणि मग तो भडका उठतो. पण हे फार मोठं कारस्थान आपल्या देशाच्या विरोधात आहे, हे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना अजूनपर्यंत कळत नाही. ही लोक आली कुठून, हे डायनामाइट आले कुठून? आता डायनामाइट काय तुम्हाला राजापूरच्या जंगलात नाही ना भेटणार, ते कुठून तरी आणावे लागतात. हे सगळे एक्सप्लोजिव्ह आले कुठून? अचानक. म्हणजे ह्याच्या मागे फार मोठी शक्ती काम करते, एवढं लक्षात आलं पाहिजे. म्हणजे कोकणात प्रकल्प आला की ह्या सगळ्या शक्त्या एकत्र होतात आणि त्यांना असं उभाटा गटाच्या एका पक्षासारखी एक ताकद मिळते,
जे ग्रामीण भागामध्ये त्यांचा सरपंच असतो, त्यांचा सदस्य असतो, जिल्हा परिषद सदस्य असतो, त्यांना धरून ते कोलॅबोरेशन मध्ये असलं नसलं ते सगळं वाट लावून टाकतात. म्हणजे इन्व्हेस्टरच येऊ नये. आता रिफायनरीला जो इन्व्हेस्टर येणार होता हा सौदी अरेमको नावाची कंपनी, जी सौदी अरेबियाच्या राजाची कंपनी आहे. म्हणजे केवढी मोठी इन्व्हेस्टमेंट येणार होती. बरोबर. जेव्हा आम्ही पेट्रोलियम मिनिस्टरना भेटलो, आम्ही आग्रह केला की साहेब तुम्ही सांगा आणि हे करून घ्या, त्यांना रिक्वेस्ट करून. नाही, पण जर खालचं वातावरण जर आपण नाही देऊ शकलो तर तो दुबईचा असेल राजा किंवा सौदी अरेबियाचा राजा असेल, तो पैसे नाही इन्व्हेस्ट करणार, तो परत गेला. अच्छा. आता ही सगळी इन्व्हेस्टमेंट जर एवढ्या मोठ्या लोकांच्या कंपन्यांची जर इन्व्हेस्टमेंट आपण जर लात मारत असू, कोण आपल्या कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार? हा आमचा वाद आहे विरोधकांबरोबर. माझं वैयक्तिक ना विनायक राऊत ना उद्धव ठाकरे ना या कोणाशी काय, पण विनायक राऊतला साधी रिफायनरी म्हणजे काय एकदा विचारा कॅमेरा समोर तुमच्या. तू एक काम कर, रिफायनरीचं स्पेलिंग सांग. माझं चॅलेंज आहे बघा, कोण अशिक्षित आहे किंवा अनएड्युकेटेड आहे त्याचा मी काय कोणाची खिल्ली उडवत नाही, पण तुला अर्थही माहित नाही आणि तुला विरोध करायचा आहे. अरे तुझ्या 2 गाड्या ट्रान्सपोर्टच्या नंतर लावू, पण त्याच्यासाठी तू आपल्या मुलांचं कशाला नुकसान करतोय हे विषयच नाही. एक तर पैसे कुठेतरी टक्केवारी मिळेल का नाही तिथे भोकं शोधायची आणि दुसऱ्या बाजूला विरोध करायचा. रिफायनरीसाठी जे सर लोक विरोध करत होते त्यांचा एक पॉइंट होता की रिफायनरी आली तर कोकणच्या निसर्गाला धोका होईल किंवा समुद्राचं पाणी दूषित होईल किंवा असं त्यांचं म्हणणं होतं. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा काय, आपण जो राजापूर तालुका बघितला ना, आपण भूकंप हा सेस्मिक रिडिंग मध्ये आपण काउंट करतो. सेस्मिक 1, सेस्मिक 2, सेस्मिक 3, सेस्मिक 4, सेस्मिक 5. जपान आणि जो प्रोन टू अर्थक्वेक तो सेस्मिक 5च्या आसपास जिथे भूकंप होतो तिथे आपण सेस्मिक 3 मध्ये होतो. म्हणजे साधारण कुठलाही भूकंप तिकडे मोठा भूकंप होणं तसं शक्य नाही. अशा झोन मध्ये आपण सेस्मिक 3 झोन मध्ये आहे. राजापूरचा तो पूर्ण परिसर. मग ह्यांना कुठून साक्षात्कार झाला का? अच्छा, सेस्मिक 5 जपान, तिथे पण पॉवर प्लांट आहेत ना, तिथे पण अणुऊर्जा आहे ना, तिकडे पण रिफायनरी आहे ना. आता जामनगर मध्ये सर्वात मोठी रिफायनरी आहे. उद्धव ठाकरे आणि परिवार तिकडे नाचायला गेले ना, अंबानीच्या लग्नाला गेले ना, मग तिथे भीती नाही वाटली की नाचता नाचता काय झालं तर इकडे? म्हणजे तुम्ही केलं तर सगळं ठीक आहे, बिचाऱ्या गरीब मुलांना नोकऱ्या मिळतील त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय का? आमचा संघर्षच तो आहे. बिचाऱ्या मुलांचं का तुम्ही भविष्य तुम्ही धोक्यात टाकताय? एवढंच म्हणणं आहे. सेस्मिक 3 मध्ये असताना भूकंप, आता कोण म्हणेल मुंबईमध्ये येणार नाही, आपण मुंबई पण सेस्मिक 3 मध्येच आहोत. बाबा अटॉमिक आहे, RCF आहे. माझा जन्म चेंबूरमध्ये झाला, हे दोन्ही चेंबूरमध्ये आहेत. मी कुठे काना दिसतोय का तुम्हाला? हात वगैरे सगळे आहेत ना माझे व्यवस्थित? आहे ना, केस वगैरे आहेत. इथे सांगितलं असं जातं अपप्रचार की धातोंड निघतील, महिला गरोदर होणार नाहीत. माझ्याकडे बघून काय वाटतंय की माझ्यात काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे बाहेरून सांगतोय. असं असताना मग कशाला दिशाभूल करताय? आपण चेंबूरमध्ये, मी माझा लहानाचा मोठा मी चेंबूरमध्ये झालो, बाजूला बाबा अटॉमिक आणि RCF आहे, तरी मी मग काना नाही, हे सगळं ऐकू येतं, मी बघू शकतो. पण जाणीवपूर्वक गरीब मुलांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवणं, उद्योगधंद्यांपासून वंचित ठेवणं, का मिळतं का, म्हणजे नेमकं काय मिळतं त्यांना ह्या सगळ्या विषयातून मला कळत नाही. पण आता लोकांना राग यायला पाहिजे की आता तुम्ही जर आम्हाला उद्योगधंदे इकडे आणून दिले नाहीत तर तुम्ही आमच्या गावातच यायचं नाही, गावबंदीच केली पाहिजे. नाही तर हे सगळं हे सुधारणार नाही, तो हे टक्केवारी आले. तेच तुम्ही आता म्हणालेत की कोकणातील मुलांना कोकणातच रोजगार मिळायला पाहिजे, म्हणजे तिथे उद्योगधंदे आले पाहिजेत. कारण काय होतंय, कोकणातील मुलं मुंबई, पुणे किंवा गोवा अशा सारख्या ठिकाणी शहरात जातात आणि कोकणातील घरं ही तशी बघायला गेली तर बाकीच्या वेळी खाली असतात. फक्त ती गणेश चतुर्थी किंवा सण वगैरे असतील त्यावेळी ती मुलं येतात. तर तिथे रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं अजून काय झालं पाहिजे? आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट आली बघा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपलं तयार झालं पाहिजे. आपण परदेशात जातो, का जातो? इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं, हॉटेल्स असतात राहायला.
आजूबाजूला बघण्यासारखे ठिकाण असतात, सगळं नीटनेटकं असतं, ट्रान्सपोर्ट चांगलं असतं, पब्लिक सर्व्हिस चांगली असते. हेच लागतं ना आपल्याला बाहेर जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा. कोकणाने ह्या सगळ्या विषयाचा अभ्यास करून ठेवलेला आहे. आपल्याकडे बीचेस सुंदर आहेत, देशाने म्हणजे देवानी जो निसर्ग दिलाय तो आपल्यासारखा निसर्ग मला असं वाटतं केरळामध्ये पण नसेल असा निसर्ग कोकणाला मिळालेला आहे. असं असताना आपण त्याचा उपयोगच करत नाही, पण आपल्याला त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल, त्या दर्जाचा तुम्हाला टुरिस्ट तयार करायला लागेल. आता गोव्यामध्ये काही प्रमाणामध्ये जे टुरिस्ट जातात ना तसे टुरिस्ट तुम्हाला नको आहेत. बरोबर आहे? बरोबर. तुम्हाला स्टँडर्डचे टुरिस्ट जर तयार करायचे असतील तर तसं स्टँडर्डचं इन्फ्रास्ट्रक्चरही तुम्हाला द्यायला लागेल. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. वेंगुर्ल्यामध्ये एक ठिकाण आहे भोगवेच्या आजूबाजूला, तिथे 1 लाख रुपयांनी पर नाईट एक रूम जाते. आमिर खान राहायला होता तिकडे, सचिन तेंडुलकर राहायला होता तिकडे. म्हणजे असं नाही की लोक येत नाही. बरोबर. लोकांना आता आयडेंटिफाय झालंय सिंधुदुर्ग रत्नागिरी. त्यांना फक्त अवेअरनेस तिथे तयार केली पाहिजे. त्यांना जे पाहिजे ना, प्रायव्हसी पाहिजे, त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आता आमिर खान, सचिन तेंडुलकर सारखी लोक काय कशासाठी येतात? त्यांना ते प्रायव्हसी, त्यांना ते सगळं सी फूड, बीच, ह्या सगळ्या गोष्टीची आवड आहे. आमिर खान तर महिनाभर राहिला शूटिंगसाठी, 1-2 महिना राहिला. म्हणजे लोक पैसाही खर्च करतील तसं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना दिलं पाहिजे. हे सगळं शक्य आहे, पण सरकारमध्ये आपला जो मंत्री जातो, जिल्ह्यातून जातो, खासदार जातो, आमदार जातो, त्याचं एक विजन पाहिजे की मतदारसंघ मला 21व्या शतकातला मतदारसंघ बांधायचा आहे, 18व्या शतकातला नाही. बरोबर. रस्ते, पाणी वगैरे ते लागतातच. कोकणामध्ये सरासरी 4000 मिलीमीटर पाऊस पडतो वर्षाला. काही ठिकाणी म्हणजे त्याचं अर्धही पडत नाही. आपल्याकडे 4000 मिलीमीटर फक्त वर्षाला सरासरी ऍव्हरेज. दुरुस्तीचे पैसे लागतात, रस्ते दुरुस्तीचे लागतात, शाळा दुरुस्तीचे लागतात. ह्या सगळ्या विषय दूरदृष्टीचा जो माणूस असेल ना, की ब्रिटिशर आले ना ते काय 5-15 वर्षासाठी मुंबई बांधून गेले नाही, ते कधीचा विचार करून गेले विचार करा. तो ब्रिटिशर चांगला किंवा वाईट मला माहित नाही, ते आजचा विषय नाही. पण तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनस बघा, तेव्हाही 18 प्लॅटफॉर्म होते जेव्हा ब्रिटिशरनी बांधले. आजही 18 प्लॅटफॉर्म आहे. आपण एक प्लॅटफॉर्म नाही वाढवलं. का नाही वाढवलं? तर त्यांचा विचार बघा, तेव्हा 18 प्लॅटफॉर्मची गरज होती का? नव्हती ना. नव्हती. आजही 18 प्लॅटफॉर्मवरच आहोत आपण. ओव्हल मैदान बघा, वेलिंग्टन बघा, तिकडच्या इमारती बघा, तिकडची ड्रेनेज सिस्टम बघा. साऊथ बॉम्बेमध्ये किंवा साऊथ मुंबईमध्ये तसं कधीच पाणी भरताना आपल्याला दिसणार नाही. त्या पलीकडे म्हणजे कोलाबा साईडमध्ये कॉजवे बघा, माहीम कॉजवे, कोलाबा कॉजवे ब्रिटिशरांनी बांधलं. आपण हे सगळं दूरदृष्टी म्हणजे उद्याचा विचार करून, उद्याच्या पिढीचा विचार करून आपल्याला हे सगळं डेव्हलप करायला तसे नेते तयार झाले पाहिजे. नुसतं माझा पराभव झाला म्हणून मी बिझनेसला गेलो, जाऊ शकत होतो, पण कुठेतरी माझ्या शिक्षणाचा, माझ्या विचाराचा जर फायदा होऊ शकला त्याच्यासाठी आम्ही राजकारणात आहोत. मिळवण्यासारखं साहेब आमच्याकडे काय? आम्ही सगळं देवाच्या कृपेने, महाराजांच्या आशीर्वादाने सगळं आहे आमच्याकडे. बरोबर. मिळवण्यासारखं आता राजकारणात काही राहिलेलं नाही, पदही नाही. तर आमदार कशाला व्हायचं आहे? तर उद्या सभागृहात गेलो तर हे सगळे विषय मार्गी लावू शकतो. नुसतं बाहेर बोंबलून आंदोलन करून काय होणार, जास्त उपयोग होत नाही. म्हणून हे सगळं दूरदृष्टी, पुढचा प्लॅन ठेवून तुमचा प्रत्येक आमदारांनी, खासदारांनी त्यांच्या 25 वर्षाचा प्लॅन काय हे अगोदर लोकांना सांगितलं पाहिजे. आपण ऍफिडेव्हिट भरताना निवडणुकीचं आपण प्रॉपर्टीचं हे दाखवतो, उल्लेख करतो, इंटेलेक्च्युअल उल्लेख पण केला पाहिजे. तो कधी होत नाही आपल्या इंडियन राजकारणामध्ये. बाय तुझा 25 इयर्स, तुझ्या 25 वर्षाचं तुझं विजन काय? हा मतदारसंघ तुला मिळालाय, जर तू जिंकशील तर तुला कुठे घेऊन जायचं आहे मतदारसंघ? दरडोई उत्पन्न म्हणजे काय? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे काय? तुमचं इन्कम आज एवढं आहे तर ते 3 वर्षांनी केवढं वाढावं? 3 वर्षच का? कारण का तो एस्केलेशनचा क्लॉज असतो म्हणून. हे जे विषय कळतात, ज्याला फायनान्स कळतो ना साहेब, त्यांनी ह्या विषयामध्ये खरोखरच खूप काय करण्यासारखं आहे आणि ते करावं. कोकणालाच त्याची गरज आहे आणि कोकणाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत साहेब. आणि मला अपेक्षा म्हणजे काय, आमचं नाव म्हणजे असं, म्हणजे आम्ही जे बोलतो त्याच्याकडे न लक्ष देता ते माझ्या चेहऱ्यावर असं काहीतरी नाही म्हणजे वेगळेच विषय असतात. नाही, राणे साहेबांनी कोकणाचा खूप विकास केलाय आणि हे कोणीच नाकारू नाही शकत.
तरी पण अजून काही गोष्टी आहेत ज्या झाल्या पाहिजेत. जसं तुम्ही म्हणालात की कोकणात निसर्गाने आपल्याला भरपूर दिलंय, पण पर्यटनाच्या दृष्टीने अजून तेवढा विकास झाला नाहीये. म्हणजे जेवढे पर्यटक गोव्यात येतात त्याच्या 50% जरी पर्यटक सिंधुदुर्गात आले तरी तिकडच्या म्हणजे लोकांना चांगला एक इन्कम सोर्स जनरेट होईल. त्या दृष्टीने अजून काय ठराविक शहरांमध्ये येतात, मालवणमध्ये येत आहेत, देवगडमध्ये येत आहेत, वेंगुर्ल्यात येत आहेत. आणि ऑक्युपन्सी जर तुम्ही मोजायला गेलात तर 80-90% ऑक्युपन्सी आहे आता. तारकर्लीची आहे, देवबागची आहे, देवगडमध्ये आहे, वेंगुर्ल्यामध्ये आहे. पण ह्या सिलेक्टेड शहरांपुरतं आहे, ते सगळीकडे पसरलं पाहिजे. ही गोष्ट तुमची बरोबर आहे. त्याच्यासाठी जसं मी तुम्हाला बोललो, रोडचं जाळं झालं पाहिजे, त्यांचे ते ठिकाण तसे, त्यांना बेंचेस तसे दिले पाहिजे, त्यांना जेवण काय म्हणतात त्याला, ते फूड पार्क तसे तयार पाहिजे. असे सगळे म्हणजे हे रुटीनचं काम आहे जे झालं पाहिजे. बरोबर. आणि अजून हॉटेल्स झाली पाहिजेत चांगल्या दर्जाची, म्हणजे 3 स्टार 5 स्टार 100%. पण त्याच्यासाठी बघा, त्याच्यासाठी मग जमीन लागणार. कोण जमीन गेलं, हे राण्यांची आहे, राण्यांना जमिनीत इंटरेस्ट आहे. मला कळत नाही, अशा जमिनी आमच्या नावावर आहेत जे आमच्या नावावरच नाहीयेत. ते लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, आता मला सांगा, 2014ला आमचा पहिला पराभव झाला, तेव्हा प्रचार काय केला, राणे मायनिंग मध्ये आहे, राणेने जमिनी घेतल्या, सी वर्ल्डची जमीन राणेने घेतली, राणे हरले. काय पुरावा मिळाला आमच्या कुठे जमिनी आहेत किंवा सगळं बंद. राणे हरले तर राण्यांच्या जमिनी कुठेच नाहीत, पण राणे जिंकले की राण्यांच्या जमिनी सगळीकडे आहेत. म्हणजे हे मला गणितच कळलं नाही. अरे बाबा, मायनिंग मध्ये आमचा काही संबंध नाही. ज्यांचा संबंध आहे मला त्यांचं नाव घ्यायचं नाही. सी वर्ल्ड मध्ये तो सरकारी प्रकल्प होता, तो लोकांनी नकारला. बाकी जमिनी, अशा कुठल्या जमिनीवर आमचं गव्हर्नमेंटचं काम चालतं आम्हालाच माहित नाही हो. मी कधी साहेब आणि आम्ही बसतो, मी आपलं कुठलं काम असं सरकारी जमिनीवर आहे आणि आपण सरकारला जमीन विकली, असा एकही आमच्याकडे जमीन नाही. पण तो प्रॉपगंडा तयार केला जातो बघा, जो संध्याकाळच्या टेबलावर नाही, जो पार्ट्यांमध्ये नाही, जो इतर उद्योगमध्ये नाही, त्याला बदनाम केला जातो. लक्षात ठेवा. आम्ही जर सगळ्यांबरोबर पार्ट्यांमध्ये उठबस केली असती, हे शोधतात आम्हाला की हे तिघांपैकी एक तरी कुठेतरी सापडला पाहिजे, पण ह्यांचे उद्योग आमचे उद्योग नाही ना. बरोबर. आपण विजन ठेवून काम करणारे लोक आहोत. अरे आमचं एकही सरकारी कॉन्ट्रॅक्ट नाही, आमच्या तिघांचं मिळून एकही सरकारी कॉन्ट्रॅक्ट नाही. हे जे आमचं आहे ते आमचं आहे. आम्ही 83 पासून टॅक्स भरतो. तेव्हा तर साहेब कुठल्या पदावर नव्हते, आमचा स्वतःचा व्यवसाय होता तेव्हापासून. 83 पासून 85 ला साहेब पहिल्यांदा नगरसेवक झाले. आम्ही टॅक्स पेअर 83 पासून आहोत. पण प्रॉपगंडा केल्याशिवाय ते आम्हाला हरू शकत नाही. आणि 2 वेळा पराभव त्या प्रॉपगंडाच्या मुळेच झाला की ह्यांचं हे आहे, ह्यांचं ते आहे. ते सिद्ध काय करू शकले नाही, कारण का नाहीच आहे. पण तो प्रॉपगंडा तेव्हा चालला. आणि त्याच्या 10 वर्षामध्ये तुम्ही कोकणाचं ऑडिट करा आणि तुम्हीच बघा ह्या 10 वर्षामध्ये कोकणाला काय मिळालं. ते आपला जो मुंबई गोवा हायवे आहे, तर त्याचं काम एवढी वर्ष रखडलंय, तर त्याचं काय कारण वाटतंय, किंवा तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली त्याच्यासाठी काही पाठपुरावा वगैरे करताय का? नाही, आता साहेब खासदार झाले, आता आम्ही तो कम्प्लीट करणार. 2-3 वर्षामध्ये आपण तो उरलेला पॅच, राहिलाय पॅच केवढा आता, लांजा टू मला वाटतं चिपळूण खेडच्या बॉर्डर पर्यंत. बरोबर. हाच पॅच आता थोडं डायव्हर्जनमुळे वगैरे रखडलाय. आणि परशुराम घाटाचा एक पॅच वळसा घालून जावं लागतं. बाकी सिंधुदुर्गाचं पूर्ण आहे, रायगडमध्ये बऱ्यापैकी झालेला आहे. आता हा जो पॅच आहे तो आम्ही 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण करणार. मागच्या 10 वर्षामध्ये आमचं तेच म्हणणं होतं, खासदार म्हणून तुम्ही फक्त राण्यांवर टीका करायला इकडे निवडून दिलाय का लोकांनी? 10 वर्ष जाऊन रस्ता तर करून आणा. ते नाही तर आमच्या कोकण रेल्वेला डबल ट्रॅक करा. आज कोकणातला माणूस 8-8 तास 10-10 तास बसून ट्रेनमध्ये, जी जर्नी 5 तासामध्ये झाली पाहिजे, डबल ट्रॅक होईल. 5 तासात माणूस आपल्या गावात पोहोचतो. बरोबर. तर डबल ट्रॅकचा तुम्ही पहिला विषय हाती घ्या. टर्मिनस कोकणामध्ये नाहीये, त्याला नाव कोकण रेल्वे, कोकणात टर्मिनस नाही. आम्ही मडुराला टर्मिनस व्हावं म्हणून आम्ही मागणी केली होती. मला खासदार साहेब ती सगळी मागणी करा ना, नुसते राणे राणे करून गाव लोकांनाही आता काय घेणं घेणं नाही हो. तुम्ही किती राण्यांवर टीका करताय, पण ते उद्धव ठाकरे खुश होतात ना राण्यांना 2 शिव्या घातल्यावर. ते इकडे उद्धव ठाकरेचं वजन वाढतं
राणेंना शिवाय झाल्या वा, पण कोकणाचे विषय आहे तसेच राहिले. जर डबल ट्रॅक आपल्या कोकण रेल्वेला झाली असती, विचार करा, आपण 5 तासामध्ये सिंधुदुर्गात पोहोचू शकतो. 5 तासामध्ये. आज आपण 10 तास लावतो. बरोबर आहे. आपल्याकडे स्टेशन कमी आहेत. सगळा फायदा दक्षिणेतील राज्यांना होतो कोकण रेल्वेचा. बरोबर. आपण 22 काय 23% आहोत कोकण रेल्वेच्या शेअरमध्ये. एवढं असताना सुद्धा आपण एक फ्लॅग स्टेशन मागू शकत नाही. हे सगळे विषय आपल्याला मार्गी लावावे लागतील. कोकणामध्ये जर तुम्हाला आता गोव्यामध्ये तुम्हाला 2 एअरपोर्ट आहेत, तुम्हाला सहज जाता येतं. साहेबांमुळे तो एअरपोर्ट सुरू झाला चिपीचा. बरोबर. आता त्याची रहदारी पण वाढली पाहिजे ना. नुसतं एक एअरलाईन आलं म्हणजे टुरिझम आलं नाही. किमान 3 ते 4 दिवसाचे एक टाइम टेबल बनवावं लागतो. सकाळी आलं तर संध्याकाळी जाऊ शकतो अशी सोय करून द्यायला लागते. हे सगळं ज्याला कळतं ना, तो माणूस खरं तर निवडून गेला पाहिजे. तर खासदारांना विचारा, ते काय झालं DGCA, म्हणजे DGCA, DGCA नाही, DGCA. DGCA ची परवानगी जिथे लागतच नाही तिथे तुम्ही नको तिथे वेळ पत्रव्यवहार तुम्ही हे करताय. जेव्हा होते तेव्हा हे आम्ही प्रेसमध्ये बोलायचो तेव्हा. आज मोपा जवळ आल्यामुळे चिपी विमानतळाला सर्वात मोठं नुकसान आज मोपा जवळ आल्यामुळे झालं. ते ठीक आहे, पर्यटनाला फायदा झाला, पण जिल्ह्याच्या त्या एअरपोर्टला आपल्याला अजून एग्रीमेंट करून एक 4-5 एअरलाईन तिकडे आणले पाहिजे. आता आमची व्यवस्था सध्या ती तिकडे करायची चालली आहे. पण हे कोकण रेल्वे झाला, टर्मिनस झाला, एअरपोर्ट फॅसिलिटी, रत्नागिरीला एअरपोर्ट करायचं आहे. हे सगळं टुरिझमला आपल्याला करावं लागणार, तरच लोक येणार ना. आपण लोकांना आणूच शकलो नाही तर तुम्ही टुरिझम दाखवणार काय? बरोबर. आणि टुरिझमसाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत, फॅसिलिटीज, जसं तुम्ही म्हणालात की दिल्याच पाहिजेत. बरोबर. सर, आपल्या कोकणात खूप सारे कलाकार आहेत, जे मच्छिंद्रनाथ कांबळेंपासून बापूजींपासून ते आतापर्यंत बरेच कलाकार आहेत. तर कोकणात कलाकारांसाठी कलाकार भवन वगैरे किंवा अजून थिएटर्स व्हायला पाहिजेत, त्या दृष्टीने अजून काय तुम्हाला काय वाटतं? कारण कोकणात मालवणी सिनेमे वगैरे बनत आहेत, पण ते बघण्यासाठी तेवढे थिएटर्स उपलब्ध नाहीये. तर बघा काय होतं त्याच्यामध्ये. आता समजा आमच्या कणकवलीमध्ये आम्ही तो थिएटर हे करतो आहेच आमचं. आपण कुठला सिनेमा लावायला गेलो मराठी तर तो 2 दिवस पण लोक त्याला प्रतिसाद देत नाही. असा आमचा बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने आमचा अनुभव आहे, आमचा एक्सपिरियन्स आहे. ओके. 2 चांगला कुठला असेल तर चालतो, आठवडा 1.5 आठवडा चालतो. आणि आम्हाला तेवढं लाईट, तेवढं क्लीनलीनेस, हे ते सगळं आम्हाला जे काय तिकडे प्रोव्हाइड करायला लागतं, बाहेरचा फूड कोर्ट तयार करावा लागतो, तेवढ्या पैशामध्ये ते थिएटर चालणार नाही. ओके. म्हणून आम्ही काय करतो, जुनी कुठली तरी पिक्चर परत लावणं, हे करणं. लोकांना आता थिएटरमध्ये जायची सवय ही लोकांनीच लावली पाहिजे स्वतःहून. चांगला कुठला पिक्चर असतो तो लोक येतात. बरोबर. आता मागे तो कुठला आला होता, तो दुनियादारी, तो खरोखरच पिक्चर थिएटर मालकांना तो पिक्चर परवडला. ओके. प्रॉफिटेबल होता. त्यानंतर तसं मग तो सैराट होता. असे पिक्चर येतात तेव्हा थिएटर बिझनेस हा थोडा लेवलमध्ये राहतो, चांगला राहतो. पण इतर वेळेला आमचा जो अनुभव आहे तसं होताना दिसत नाही. लोक जरी कोकणातली असली तरी ते हिंदी पिक्चर गोव्यामध्ये जाऊन बघतील किंवा असं लोक हिंदी पिक्चर पण मोठ्या प्रमाणामध्ये बघतात आपल्याकडे. आता बघू, प्रयत्न करू. तो प्रयत्न आहे. आता मी तुम्हाला सांगून तो प्रयत्न कसा हे करायचा, इम्प्लिमेंट करायचा, तो करू. पण लोकांनी स्वतःहून वळलं पाहिजे थिएटरकडे. माझं असं म्हणणं, तुम्ही लोकांना खेचून नाही आणू शकत. तो प्रोडक्ट काय आहे ना, तो प्रोडक्ट बघून लोक थिएटरमध्ये येतात. बरोबर. तर प्रोडक्ट तसा तयार केला तर 100% लोक येणार. राणे साहेब असतील किंवा तुम्ही असाल किंवा नितेश साहेब असतील, तुमचं हे राजकारणातलं व्यक्तिमत्व हे थोडं ॲग्रेसिव्ह टाईपचं आहे. तर घरातील थोडं वातावरण कसं असतं याबद्दल सांगा, किंवा तुमच्या नात्याबद्दल, म्हणजे साहेबांसोबतच्या किंवा नितेश राणे साहेब त्यांच्यासोबतच्या नात्याबद्दल जरा सांगा. ना, आम्ही नॉर्मल जसं घरातलं, तुमच्याही घरात जसं वातावरण असतं तसंच असतं. आम्ही काय घरात काय रे वगैरे असं नसतं. आम्ही बाहेर पण म्हणजे काही ठराविक अशा गोष्टी असतात जे करणं भाग असतं. बरोबर. समोरचं ऐकत नाही तर करणार काय. आणि जसं मी तुम्हाला बोललो, लहानपणापासून बाळासाहेबांना ते त्यांचे दौरे आणि त्यांचं ते सगळं बघत बघत ते आमच्या ते रक्तातच तसं ते मोल्डिंगच तशी झाली. पण घरात वातावरण एकदम आमचं
आपण फ्रेंडली वातावरण म्हणतो तसं आहे. आम्ही राजकारण वगैरे जास्त बोलत नाही घरी. ओके. नाहीतर मग बोलण्यासारखं भरपूर काय असतं, पण राजकारणाचं आम्ही बोलत नाही. आम्ही मग कुठल्या तरी स्पोर्ट बद्दल बोलतो किंवा कुठल्या तरी पिक्चर बद्दल बोलतो. राजकारणाबद्दल तसं आम्ही कमी बोलतो. आणि असं एकदम नॉर्मल वातावरण असतं जसं तुमच्याही घरात असतं. आम्ही काय रे असं काय नाही, आज बघून घेऊया त्याला, ते तसं काय नाही, ते पिछा करो तसं काय नाही. आज एकदम नॉर्मल जसं मराठी कुटुंब असतं. आम्ही फार कन्झर्वेटिव्ह आहोत. जास्त काय आम्ही हे करत नाही, शोषा करत नाही आमच्या फॅमिलीचा. पण हे आहे, सगळे मिळून मिसळून आहेत आणि चांगलं वातावरण, म्हणजे जसं नॉर्मल एक मराठी कुटुंबामध्ये वातावरण असतं तसं. तुम्हाला जसं ते एग्रेशन वगैरे घरात नसतं तसं काय नाही. ओके. आणि सर, राणेसाहेब आणि राजसाहेब यांच्या मैत्रीबद्दल काय सांगाल? ते अनेक वर्षांपासून त्यांची ती मैत्री आहे. बरोबर. आणि राजकारणामध्ये मला असं वाटतं, जर आठवत असेल मला नीट, दोघांवर प्रसंग एकाच वेळी आले, पुढे मागे, एखाद वर्ष एखाद दुसरं पुढे मागे. पक्ष राजसाहेबांनी स्थापन केला आणि आम्ही बाहेर पडलो शिवसेनेतून. मला वाटतं ते 1 वर्षाचाच गॅप असणार, म्हणजे पुढे मागेच तो प्रसंग आला. आणि अनेक चढ उतार ह्या दोघांनी बघितले, पण त्यांच्यामधला तो माणूस त्या दोघांनी जिवंत ठेवला, मैत्री जिवंत ठेवली. टीकाही अनेक वेळेला एक दुसऱ्यांवर त्यांनी हलक्यात केली, पण मैत्री कधी ते विसरले नाहीत, संबंध कधी ते विसरले आणि टिकवले. म्हणजे नाहीतर तुम्हाला माहिती आहे, आजच्या तारखेमध्ये राजकारणामध्ये कोण कोणाची संबंध टिकवायला मागत नाही, ते कमर्शियल असतं सगळं, म्हणजे गिव्ह अँड टेक. तसं नाही, हे मैत्री म्हणजे मैत्री. मी कधी त्यांना असं म्हणतो ना की हे केलं तर मग ते होईल, असं ह्या दोघांच्या स्वभावातच नाही. ते एक दुसऱ्याला बरोबर ते प्रसंगाला एक दुसऱ्याशी ते कॉन्टॅक्टमध्ये असतात. सर्वात कमी घरामध्ये कॉन्टॅक्ट राजसाहेबांशी माझाच आहे. 2-3 वेळेला प्रसंग आले पण मी नव्हतो, आणि मग मी आलो तेव्हा राजसाहेब तिथून निघून गेले होते. म्हणजे अनेक वर्ष माझा आणि राजसाहेबांचा तसा. आणि जेव्हा अमित ठाकरेंचं लग्न होतं तेव्हा पण मी आजारी होतो, जायची इच्छा होती तरी मी जाऊ शकलो नाही. पण जे काय मी इतक्या वर्षापासून बघितलं, राजसाहेबांसाठी आमच्या राणेसाहेबांच्या मनामध्ये प्रेम हे वेगळं आहे, आदर आहे. की त्यांना राजसाहेब ही व्यक्ती म्हणून ते फार त्यांना मनापासून राजसाहेबांची आवड आहे. आणि राजसाहेब पण परवा जे काय राणेसाहेबांच्या निवडणुकीला जे साहेबांनी भाषण केलं, ते अतिशय म्हणजे मनापासून केलं आणि तिकडच्या लोकांनाही ते पटलं. बरोबर. त्यात आम्हालाही बरं वाटलं कुटुंब म्हणून, की साहेबांनी खरोखरच आमच्या साहेबांबद्दल चांगलं केलं आणि ते नातं तसं ठेवलं, त्यांनी टिकवावं लागतं. लोकसभेमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, तरी पण सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपला जोरदार विजय झाला. तर यामागचं काय कारण आहे, आणि विधानसभेसाठी महायुतीची किंवा खास करून तुमच्या पक्षाची काय तयारी सुरू आहे? लोकसभेला अंडर करंट होताच, अँटी इन्कम्बन्सी होती विनायक राऊतांच्या विरोधात. कारण का विनायक राऊत साधी, मी जसं तुम्हाला बोललो, 10 वर्ष फक्त राणे नुसतं आमच्यावर टीका, त्याच्या पलीकडे काय नाही, बालवाडी पण बांधली नाही, पण त्याच्या पलीकडे ते त्यांचे विचार पण नाही. म्हणजे असं काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून काय करावं असंही काय नाही. 10 वर्ष खरोखरच कोकणाला मागे घेऊन जायचं काम विनायक राऊतांनी केलं. लोकांना लक्षात आलं की तुम्ही नुसतं राणेंवर टीका करता, पण जर काय चांगलं काम असेल ते पण दाखवा ना. दाखवण्यासारखं सगळं रिकामं. लोकांनी ठरवलं होतं की यावेळेला विनायक राऊतांना परत पाठवायचं, आणि खास करून सिंधुदुर्गाने ठरवलं होतं जी लीड आम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातून मायनस व्हायची, ते डबल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आम्हाला मिळायची. आणि असा तो विजय आम्ही जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आम्हाला 1.25 लाख मतं प्लस मिळाली. आणि रत्नागिरीचा जो काय तो डेफिसिट होता, जो लॉस होता, तो आम्ही त्याच्यात कव्हर केला. बरोबर. आणि ही 1.25 लाख मतं जी आहेत, जी सिंधुदुर्गातून एक्स्ट्रा जी वरची मिळाली आम्हाला, ते खरोखरच सिंधुदुर्गाला सल्यूट आहे असं माझं म्हणणं आहे. साहेबांनी जे काय 40 वर्ष सिंधुदुर्गासाठी, कोकणासाठी जे काय उभं करायचा प्रयत्न केला,
आणि सिंधुदुर्गाने भरभरून प्रेम दिलं साहेबांना ह्या निवडणुकीत. तर म्हणजे सिंधुदुर्गाला खरोखर आम्ही कुठल्या शब्दात आभार मानावे सिंधुदुर्गवासियांचं, आम्हाला खरोखर आमच्याकडे शब्द नाही. आणि ती परतफेड करण्यासाठी आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब काही झालं तरी हे 5 वर्ष असं काहीतरी काम करूया की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुलगा मुलगी, इकडचं जीवनमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सगळं एवढं उंचावलं पाहिजे की आपण हे करून गेलो हे जिल्ह्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. असं काहीतरी आपल्या हातातून घडावं, कारण का जिल्ह्यांनी आपल्याला खरोखरच प्रेम दिलं, तुमच्यावर प्रेम, तुम्हाला प्रेम दिलं. दुसरा कोण उमेदवार असताना 2 लाखांनी फेकला गेला असता. राणे साहेब पण होते, मोदी साहेबांचं नाव होतं, पक्ष होता भारतीय जनता पक्ष, शिंदे साहेबांचा शिवसेना पक्ष, हे सगळे असले, पण साहेब हे उमेदवार म्हणून जे लोकांना पटले, मी जरी असतो तरी चाललो नसतो. मला सांगायला काय लहान मला वाटत नाही, पण राणे साहेबांचं नाव आणि त्यांनी केलेलं 40 वर्षाचं कर्तृत्व जे साहेबांनी लोकांसमोर ठेवलं, लोकांना असं मला वाटतं पटलं, आणि त्याची परतफेड आता आम्हाला ह्या 5 वर्षात करायची. पुढच्या 5 वर्षात तुमचं कोकणासाठीचं विजन काय आहे? विजन ठेवावं तर 25-50 वर्षाचं ठेवावं असं माझं म्हणणं आहे. बरोबर. 5-5 वर्ष हे इम्प्लिमेंट होत नाही. जसं मी तुम्हाला बोललो 21व्या शतकात आपण राहतो, तर 21व्या शतकातलं आयुष्य कसं आहे, आपण मुंबईत कसं राहतो, लंडनमध्ये लोक कशी राहतात, तिकडच्या ग्रामीण भागात कशी राहतात, आपण आपल्या ग्रामीण भागात कसं राहतो. एज्युकेशनल गॅप आहे, फार्मिंग गॅप आहे, फायनान्शियल गॅप आहे, इन्फ्रास्ट्रक्चर गॅप आहे, प्रशासनाचा गॅप आहे, ॲडमिनिस्ट्रेशनचा. हे सगळं आपल्याला जर एकत्र करून एक चांगलं मॉडेल तयार करता आलं आणि ते इम्प्लिमेंट करता आलं, त्याच्यामध्ये एज्युकेशन आलं, शेतकरी आले, त्याच्यामध्ये आरोग्य आलं, त्याच्यामध्ये टुरिझम आलं, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आलं, आणि प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन पण. कारण हे सगळं फेल आहे जर तुमच्याकडे ऍडमिनिस्ट्रेशन कोलॅप्स झालेलं आहे. बरोबर. हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन अधिकारी तसे तुम्हाला पाहिजे. आता साहेबांचं लोक सांगतात की साहेबांनी मुख्यमंत्री काळामध्ये मजबूत काम केलं. ते कोणा साहेबांनी जे सांगितलं तसं अधिकाऱ्यांनी इम्प्लिमेंट केलं, म्हणून 8 महिन्यामध्ये बाळासाहेबांना जसं काम अभिप्रेत होतं तसं काम मोठ्या साहेबांनी ते डिलिव्हर केलं. का? कारण का ऍडमिनिस्ट्रेशनची साथ होती. हे सगळे आपण पिक्चर बनवू, ड्रामे तयार करू, टुरिझम असं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर असं पाहिजे, पण खाली जोपर्यंत प्रशासनाला इम्प्लिमेंट करायला पैसा नाही, तसे अधिकारी नाही, हे होणार नाही. म्हणून त्यांच्याकडून काम करून घेणारे पण व्यक्ती लागतात. कोणतरी हे करून तिथे उभा राहून साहेब करा ना, हात पण जोडा, जिथे गरज आहे तिथे हात जोडा, पण जिथे गरज आहे ते हात सोडा. तुम्हाला दोन्ही भूमिकेमध्ये राहावं लागेल. म्हणून कदाचित राणे कधी पटत असतील, कधी पटत नसतील, हे असेच आहेत, रफ आहेत वगैरे. कुठलंही आंदोलन, कुठलाही अपशब्द, कुठलाही म्हणजे मागचा गुहागरचा वगैरे ऍक्शनला रिॲक्शन होती. कधी राणे स्वतः कोणाच्या अंगावर गेलेलं एकही उदाहरण तुम्हाला इतक्या वर्षात तुमच्या लक्षात येणार नाही. ऍक्शनला रिॲक्शन आम्ही देतो, कारण का नाहीतर मग घरात घुसतील. घरात घुसायची वाट नाही बघत, आम्हीच घरात घुसतो. आणि आमच्या साहेबांनी आम्हाला सांगितलंय, जो पहिला वार करतो ना, जो पहिला हात उचलतो तो नेहमीच चुकीचा नसतो, तो कोणाच्या तरी हात उचलत असतो. माझ्यावर एवढ्या केसेस झाल्या, आमच्या कुटुंबावर एवढ्या केसेस झाल्या, माझी वैयक्तिक एकही केस माझ्यामुळे झालेली नाही, कधीच नाही. आपल्याला काय तशी गरजच नाही ना. हा, पण जिथे गरज आहे तू हे काम केलं पाहिजे. पहिलं आम्ही साहेबच बोलतो, साहेब काम करा. पण जर आम्हाला लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, मग गडबडला आम्ही पण गडबड करतो. आणि हे अंगावर घेणारे जे नेते आहेत ना, हे पाहिजे बघा. कोणतरी वाईट पण घ्यायला पाहिजे. बरोबर. कोणी सगळे चांगले असे चालतील का? कोणतरी वाईट पण घ्यायला पाहिजे ना. आम्ही सांगतो राणे वाईट, चला राणे वाईट, निलेश राणे वाईट तर निलेश राणे वाईट, पण निलेश राणे जे काम करून आणतो ना, ते जर दुसरा कोणी करून आणत असेल किंवा राणेसाहेब करून राणेसाहेबांच्या पलीकडे दुसरं कोण. आता साहेब जेव्हा कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर कापसाला तुम्ही भाव देताय, उसाला भाव देताय, तर माझ्या भात शेतीला पण भाव द्या सांगणारे राणेसाहेब. नुकसान भरपाई कालमाला 15 रुपये चालणार नाही. जर तुम्ही नुकसान भरपाईचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया माझ्या कोकणामध्ये पण लावत असाल तर मला मान्य आहे. सांगणारा माणूस पाहिजे, अंगावर घेणारा माणूस पाहिजे. राणे अंगावर घेतात
आयुष्यभर घेणार. कारण का राजकारण काय मिळवायला आलेलोच नाही. पण जर चुकीचं वागाल तर जागेवरच बंदोबस्त करणार. उद्या ना केसेस वगैरे होत असतात हो, केसेसला घाबरणारी आम्ही लोक नाही, पण चांगल्यासाठी. उगाचच्या कोणावर अंगावर गेलेलो नाही, उगाच कोणाची कळ काढलेली नाही. हा, तुम्ही जर माझ्या कुटुंबावर याल, तुम्ही माझ्या काहीतरी ह्याच्यात याल तर मी सोडणार नाही. ही आमची भूमिका साहेबांकडूनच शिकलेलो आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी सांगितलेलं, जिथे लात मारायची तिथे लात मारावीच लागते, दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून राणे वाईट जरी असले तरी काम कोकणाचं होतंय ना, ते महत्वाचं. बरोबर, एवढंच माझं म्हणणं आहे. सर, तुम्ही मध्यंतरी एक पोस्ट टाकलेली FB वरती की राजकारणात मन रमत नाही, मी राजकारण ट्विटरवरती. तर त्यामागचं काय कारण होतं आणि परत कंटिन्यू करावं असं का वाटलं? नाही बघा, मी कार्यकर्त्यासाठी जगणारा माणूस आहे. बरोबर. मला दुसरं काहीच मिळवायचं नाही. मी तुम्हाला मंत्री वगैरे मला आपल्याला नको दे, काय ते बोललो ना, मजा पण नाही तशी. पण कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल, आणि तो काय कोणाला जाऊन सांगणार, तो आमच्यावर जीव ठेवतो, आमच्यावर विश्वास ठेवतो, आणि आम्ही सांगेल ते करतो दिवस रात्र. त्याच्यावर कुठे अन्याय होत असेल तर असं मला वाटलं की आता मी थांबलं पाहिजे. माझ्यामुळे जर कोणावर तरी नुकसान होत आहे तर मी थांबलं पाहिजे. तर मी तसं ती पोस्ट तशी टाकली. मग फडणवीस साहेबांनी मला बोलून घेतलं. दुसऱ्या दिवशी मी गेलो त्यांच्याकडे. काय जे बंद खोलीतले विषय आहेत ते मी त्यांना सांगितले. ते आता इथे काय सांगायचे नसतात ते. आणि साहेबांनी मला शब्द दिला आणि तसं झालंही. म्हणून मी आहे तिथून कंटिन्यू केलं. तर एवढा विषय होता. पण कार्यकर्त्यावर कधी कुठला प्रसंग आला, अरे आम्हाला मोठाच केला ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी. राणे म्हणजे कोण, हे ठाकरेंना वगैरे अंगावर घेणारे ठाकरे काय साधे सुधे आहेत काय? पवारांना कधी कधी अंगावर घेणारे, आम्हाला संरक्षण देणारेच आमचे कार्यकर्ते. राणेंच्या अंगावर कोण काय येत नाही माहितीये ना, ह्यांच्यामुळे, ह्या कार्यकर्त्यांमुळे. कारण का हे बुलेट प्रूफ जॅकेट सारखे आमच्या पुढे छातीचा कोट करून उभे असतात. आमची ताकद आहे ती, आणि आमच्या ताकदीवर जर कोणी हात टाकला तर मग कशाला राहायचं राजकारणामध्ये. आणि माझ्यामुळे जर त्या ताकदीचं नुकसान होत असेल तर मी बोललो मी थांबलेलं बरं. पण नंतर ते सुटला विषय. तसं काय फडणवीस साहेब मला त्यांनी बोलून जे सांगितलं तसं झालं. पण साहेब, तुम्ही एवढी वर्ष राजकारणात आहात, तुम्हाला एवढ्या वर्षात काय फरक जाणवतोय? राजकारणात काय बदल होत आहेत किंवा कोणत्या लेवलला राजकारण चाललंय? राजकारण चीप झालंय आता. राजकारणाला एक दर्जा होता. जेव्हा आम्हाला ही आवड निर्माण कुठून झाली, त्या दर्जेमुळे. एक स्टँडर्ड होता. आता ते स्टँडर्डच मला असं वाटतं रोज ढासळत चाललेलं आहे. एकतर कोणी, आता आपण एक पोस्ट टाकली ट्विटरवर, कोणतरी रिकाम टेकडा बसलेला असतो कुठल्या तरी झोपडपट्टीमध्ये, आणि जो तुम्हाला आई बहिणीच्या शिव्या घालतो. अच्छा, पोस्ट काय होती? कुठली तरी नॉर्मल पोस्ट होती की ओपिनियन. आता आपण प्रत्येक माणूस आपापलं ओपिनियन ठेवतो. तुम्ही पॉडकास्ट चालवता, तुमचं एक प्रत्येकाचं एक स्वतःचं मत आहे, आपण मत ठेवतो. आणि राजकारणाचा स्तर पण काही प्रमाणामध्ये पॉलिटिशियन लोकांनीच तसा खाली नेलाय. नुसतं लोकांची पण चूक असं माझं म्हणणं नाही. राजकीय लोक पण तसे वागले असते ना टाइम टू टाइम, तर आज हा जो काही चिखल झालाय ना तो झाला नसता. हे संजय राऊत सारखे नेते खरोखरच त्यांनी जे राजकारणाला एक चिखल बनवून ठेवला ना, आमच्यासारखी लोक शिकलेली, आपण सगळी लोक, आपल्याला वाटतं आपण कशासाठी आलो ह्याचं थोबाड बघायला रोज. तुम्ही विचार करा, मी तर न्यूज बघायचं सोडून दिलं ह्याचं थोबाड दिसतं म्हणून. काय शिकतो आपण त्यांच्यातून? भांडणं. अहो, महाराष्ट्र म्हणजे आज बघा वातावरण काय, जाती जातीमध्ये भाषा हे लागलं, भांडणं लागली. असं म्हणजे आवडतच नाही आपल्याला. काय आपण कशासाठी आलो? आपण एवढ्या आपल्या ह्या 40 मिनिटाच्या आपल्या ह्या इंटरव्ह्यूमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्याच्यावर एवढं बोललो, बरोबर? आपण त्याच्यासाठी राजकारणात आलो. आणि आता जे चिखल चाललाय ना, आता जो सगळा जो काय विषय चाललाय ना, बरोबर नाही. म्हणजे आपल्याला म्हणून मन कधी कधी वाटतं की ह्याच्यासाठी आलो काय आपण ह्याच्यामध्ये. अच्छा, मला काही गरज पण नाही, मी काय कोणाकडून पगार घेत नाही किंवा निवडणूक लढवायला पैसे घेत नाही. पण माझ्याबरोबर असणारी लोक जर, आणि मी ज्यांच्याकडे जातीने बघावं हे नाही. हा, हिंदू धर्म आहे, हिंदू धर्म मनामध्ये ठेवून हिंदू मोठा झाला पाहिजे. हिंदू धर्म इकडे मेजॉरिटीमध्ये आहे, पहिलं मेजॉरिटीचं चांगलं झालं पाहिजे, बाकीचं मग तुम्ही नंतर वाटून घ्या.
पण हिंदूंचं पहिलं चांगलं झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे हा मानणारा व्यक्ती मी आहे धर्म म्हणून. हिंदू धर्मामध्ये कॉम्प्रोमाइज नाही, पहिले आम्ही मग बाकी सगळे. पण जातीमध्ये नको, कशाला पाहिजे? अरे आपण एका ताटात जेवलो, एका टेबलावर जेवलो, बरोबर, आणि आता त्याच्यामध्ये आपण भांडणं करायची. आता दुकानात जाऊ नको इथपर्यंत वाद सुरू झाले, त्याच्यावर रील बनायला लागली. वाईट वाटतं की कशासाठी चाललंय हे सगळं, काय मिळणार आहे याच्यातून? 100 16 नोकऱ्या, 16 मधल्या 3 नोकऱ्या. मला सांगा, हे आरक्षणाचे म्हणजे विषय म्हणजे काय? आरक्षण मराठा समाजाला हवंच आहे, पण ते कुठलं? जे राणे साहेबांनी, राणे कमिटीनी जे प्रस्ताव सादर केला की तुम्ही 16% आरक्षण मराठ्यांना द्या, ते हवंच आहे ना. मराठा आरक्षणाला विरोध नाहीये, पण कोणी हे विष कालवलं ह्या सगळ्या मागच्या महिन्यात, म्हणजे महिना पण नाही, मला वाटतं 7-8 महिने चाललंय, वर्षभर चाललंय. एक इथून बोलणार, एक इकडून बोलणार. बघा काय चाललंय आज, रोज टीव्हीवर तेच आहे. तुम्ही एक चांगलं काहीतरी मांडायला बघा, घेतात का बघा? प्राईम टाइम मध्ये फेकले जाल, कोण घेणार सुद्धा नाही. पण कोण हा शिवी घेतली, कोणी काय हे केलं, लगेच ब्रेकिंग, इकडून हा जाणार, इकडून तो बोलणार. म्हणून आपण आपलं काम करावं. मी तर 2 पराभव झाले, माझ्या सगळ्या लोकांना पण सांगितलं, मी हे बाबा ते टीव्ही बघायचं सोडून द्या, काय मिळणार नाही, घरात जाऊन भांडाल ते जसे भांडतात टीव्हीवर तशी. त्याच्यापेक्षा निलेश राणे निवडून कसा येईल विधानसभेला याच्यावर लक्ष द्या, भारतीय जनता पक्ष कसा निवडून येईल याच्याकडे लक्ष द्या. नको ते विषय तुमचे नाहीत म्हणून तुम्ही आर्ग्युमेंट नका करू, डिबेट पण नका करू. आता परिस्थिती दुर्लक्ष केल्याशिवाय आता दुसरं काय राहिलेलं नाही. हे काय ऐकणारे नाहीत दोन्ही बाजूला. बरोबर सर, तुम्ही आता आरक्षणाचा विषय काढलात. आता आरक्षणासाठी प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक जातीतले लोक येत आहेत, तर तुमचं आरक्षणावरती तुमचं काय आहे, म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की आरक्षण असलं पाहिजे नसलं पाहिजे? मी पहिल्या दिवसापासून मनोज जरांगे यांना मी आत्तापासून ओळखत नाही. जेव्हा मनोज जरांगे 0 होता ना, 0, त्या दिवसापासून मी त्यांना ओळखतो. शिवबा संघटना नावाची त्या ठिकाणी एक संघटना चालायची जालनाला. कोपर्डीला बघा ते बलात्कार झाला आणि त्याच्यानंतर ते आरोपीना कोर्टात मारलं. ते जे मारणारे होते ना, ते शिवबा संघटनेचे कार्यकर्ते. त्यांनी कोर्टामध्ये मारलं म्हणून त्यांच्यावर केस झाली, त्यांना अरेस्ट झाला. त्या बिचाऱ्यांकडे पैसे नव्हते. तर मी निंबाळकर साहेब, पुण्यातले मोठे वकील आहेत, त्यांच्याशी बोलून गेलं, साहेब ही गरीब पोरं आहेत, पैसे मी देतो, पण ह्यांची केस आपण लढावी अशी माझी इच्छा आहे. साहेब पण ओके बोलले, त्यांना बेल मिळाली, हे झालं. त्यांच्यातलं एक मनोज जरांगे. मनोज जरांगेला मी आजपासून अनेक वर्षांपासून ओळखतो. कडवट आहे, तो माणूस मरेल आरक्षणासाठी. हेच मी माझ्या नेत्यांना पण सांगतो. साहेब विकत घेणारा काय तो माणूस नाही. कोण म्हणत असेल विकत वगैरे, असं नाही, पण त्याला वेळ आहे आरक्षणाचं. पण हे जे काय नवीन फॉर्म्युला काढला ना, मी त्या फॉर्म्युल्याला समर्थन देत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, जे 2014ला राणे कमिटीने, म्हणजे राणे साहेबांना जेव्हा अध्यक्ष केला होता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कमिटीवर, त्यांनी 16% आरक्षण, आपण 34% आहोत मराठा समाज म्हणून, तर 34%ला 16% आरक्षण हे मिळावं. आणि ते बॅकवर्ड कमिशनला किती बॅकवर्ड आपला हा समाज आहे हे दाखवण्यात आम्हाला वेळ मिळाला नाही. तेवढ्यात नवीन सरकार आलं. 2014ला सरकार बदललं आणि मग ते अजूनही जे काही जातीचे प्रमाणपत्र मराठा आरक्षणाचे ते 2014, आजही त्यांच्यावर स्टॅम्प 2014चा आहे, तेव्हा दिलेले ते. तर आमचं म्हणणं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण ते 16% मिळावं. आणि तेव्हाच्या राणे कमिटीने जो रिपोर्ट सादर केला होता बॅकवर्ड कमिशनला, त्या आधारावर मिळावं, जेणेकरून तुम्ही ह्यांच्यात जाणार नाही, ओबीसी मध्ये जाणार नाही आणि ओबीसी वाल्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही, दोघांचाही विषय सुटू शकतो. पण बॅकवर्ड कमिशननी आपला समाज हा किती बॅकवर्ड आहे हे दाखवण्यामध्ये सरकार जे कोण आहे त्यांनी ते तिकडे प्रेझेंटेशन तसं चांगल्या वकिलामार्फत केलं पाहिजे की हा समाज खरोखरच मागास आहे म्हणून यांना आरक्षण मिळावं. जसं तमिळनाडूत आहे, मागास आहे म्हणून त्यांना आरक्षण तिकडे अजूनपर्यंत आहे. बरोबर, तेवढंच फक्त बॅकवर्ड कमिशनला त्यांनी कन्व्हिन्स करायचंय, आरक्षण मिळणार आपल्याला. पण हे माझं म्हणणं आहे की फक्त मराठा आरक्षण,
हे कुणबी समाजाचं घ्या आणि मग द्या असं नाही. स्वतंत्र मराठा आरक्षण द्या, आम्हाला ते मान्य आहे. आणि तसं आम्ही प्रयत्नही प्रयत्न बंद नाहीये. जरांगे एका बाजूला करतायत म्हणून काय आम्ही बंद नाही. स्वतंत्र मराठा आरक्षणाचे प्रयत्न आमचे वेगळे सुरू आहेत. धन्यवाद साहेब, आभारी. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. तुमच्याकडून आणि राणे कुटुंबाकडून आमच्या आणि कोकणाच्या खूप अपेक्षा आहेत, तर ते अपेक्षा तुम्हीच पूर्ण कराल ही खात्री आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आभारी. धन्यवाद. थँक्यू.